गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील येतात. पहिलं षटक अमोलचं पाहिलं, खूप चांगलं षटक राहिलं. अवघ्या 3 धावा खर्च करत असताना बाला एक विकेट मिळवली. कुमार ऑन स्ट्राईक आहे. आता इथून फटकेबाजी करणं गरजेचं आहे. विजयासाठी संघर्ष नक्कीच त्याच्या देखील माध्यमातून बाला मिळेल. ऑन स्ट्राईक आहे. कुमार टू स्वप्नील फाईट. यावेळेस फटका दर्जेदार बाला मिळतो डीप मध्ये. अमोल धावतात, चेंडू पर्यंत पोहोचतील. फील्ड आणि फेकी तोपर्यंत आपण पाहू शकाल 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल ते 5 आकड्यावरती. 2 धावेने सुरुवात करतो स्वप्नील. यावेळेस अक्रॉस द लाईन फाईन लेगच्या दिशेला फटका दर्जेदार आहे. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना कुमारच्या बाट मधून आपण पाहतोय चौकार येतोय. नऊ धावसंख्येवरती धावफलक बाला मिळतो. आता फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे कुमारने. आक्रमक झाला. स्वप्नीलच्या या दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिला चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या चेंडूला प्रत्युत्तर चौकारानं कुमारचं. 46 धावा अजूनही बनवायच्यात विजयासाठी शेलू संघाला. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा सन्मान देण्याचा प्रयत्न बाला मिळाला कुमारच्या माध्यमातून. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येणार नाहीये. डॉट बॉलची सांगता बाला मिळेल. कमबॅक करत असताना स्वप्नील बाला मिळेल. 6 धावा 3 चेंडूवरती खर्च करत असताना बाला मिळतोय स्वप्नील. यावेळेस आपण पाहतोय लेग एस्टी मिस करणारा चेंडू, वाईट बॉल. अतिरिक्त धाव खर्च करत असताना स्वप्नीलला बहाल. या ओव्हर मधील पहिली अवांतर धाव धावफलकावरती अडवत असताना धावफलक 10 या आकड्यावरती. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते स्वप्नीलच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहतो वाईट बॉल हाताळत असताना अतिरिक्त धाव खर्च करत असताना पाहायला मिळेल. सलगची दुसरी अतिरिक्त धाव खर्च केली आहे स्वप्नीलने. 11 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलं शेलू संघाचं. 55 धावसंख्येचं आव्हान ठेवून आपण पाहतो गोलंदाजी चालू आहे ती मालेगाव टीमची. यावेळेस आपण पाहतोय खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. अतिशय यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला स्वप्नीलने. लेगबाईच्या स्वरूपात आलेली ही एक धाव आपण पाहू शकाल. चोरटी धाव घेण्यात यशस्वी फलंदाज पाहायला मिळतील एका धावेनं. धावफलक 12 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते स्वप्नीलच्या माध्यमातून. कमीत कमी धावसंख्येवरती आता थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 वाईट बॉल नक्कीच हाताळले, परंतु तदनंतर लगेच कमबॅक पाहायला मिळालं. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता धावबाच्या स्वरूपात विकेट माघारी येईल. लास्ट बॉल आपण पाहतो स्वप्नीलचा. यावेळेस कार्पेट लेवलने फटका आपण पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव नक्कीच कंप्लीट झाले.
एका धावाने या षटकाची समाप्ती पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती शेलू संघाचा. अजूनही विजयासाठी येणाऱ्या 18 चेंडूवरती बनवायच्या 42 धावा. 18 चेंडू 42चं समीकरण पाहू शकाल आपण मैदानावरती. कुमारसाठी पारितोषिक येत आहे सुमित गोमार यांच्याकडून. जर का 3 षटकार किंवा 3 चौकार लगावले तर रोख 500 रुपयाचं पारितोषिक असेल. संधी कुमारला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. इथून आपण पाहतोय तिसऱ्या षटकाची तयारी केली जाते. विनंती असेल जास्तीचा वेळ खर्च न करता लगेच तिसऱ्या षटकाला सुरुवात करा. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. ज्यानं पहिलं षटक हाताळलं 3 धावेचं तो अमोल गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरसाठी. शंकरजी माली इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. कुमारसाठी यावेळेस पहिल्या चेंडूवरती अमोलच्या प्रहार चढवत होता पाहायला मिळाला. 6 धावेसाठी चेंडूला रवाना करत असताना कुमारच्या बॅटमधून पहिला षटकार आला. सुमित गोमारेचं पारितोषिक आहे. लगातार 3 षटकार किंवा 3 चौकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे कुमारसाठी. अमोलच्या या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवत असताना अमोल गोलंदाजी मार्क वरती आलाय षटकारानं. धावफलक उंचावत असतात जाऊन पोहोचलंय 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आता विजयासाठी गरज 36 धावसंख्येची. षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक सुमित गोमाराचं. संधी असेल ती कुमारला. ऑन स्ट्राईक आहे कुमार. अमोलच्या पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार पुन्हा कुमार त्याच तयारीमध्ये पाहायला मिळतोय. अमोल पुन्हा तयार होईल. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळाला. यस अंपायर आमचं लक्ष वेधून घेत आहेत. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव खर्च करत असताना पाहायला मिळेल. यस अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. अमोल लगेचच आपण पुढच्या चेंडूसाठी तयार व्हायचंय. धावफलक 20 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. वाईटच्या माध्यमातून आलेली 1 धाव 20 या आकड्यावरती धावफलक आहे. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. वाईट बॉल. रिव्ह्यू नसणार आहे. जर का अंपायर डिसिजनने रिव्ह्यू घेतला तरच रिव्ह्यू असेल.
आणखी एक अतिरिक्त धाव अमोलच्या षटकामध्ये आपण पाहिली. 21 आकड्यावरती धावफलक. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. तदनंतर सलगचे 2 व्हाईट बॉल आपण पाहिले. संधी षटकार हॅट्रिकची कुमारला. ऑन स्ट्राईक कुमार बाला मिळेल. यावेळेस फटका हवेमध्ये. नो मॅन झोनला चेंडू लँड होईल तोपर्यंत धावली गेलेली ही दुसरी धाव आपण पाहू शकाल. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्याने धावफलक 23 आकड्यावरती जात असताना पाहायला मिळेल. दोन चेंडूत 14 धावा खर्च करत असताना अमोलला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा तयार होतील. चांगली फटकेबाजी चालू आहे. कुमारच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला. एक दुहेरी धाव पाहिली आहे. यावेळेस आपण पाहतोय जागा बनवत खेळत असताना फाईन लेगच्या दिशेला एक टप्पा करीत सीमारेषा पलीकडे जात असताना चेंडू पाहायला मिळेल. 4 धावा अर्जित करतात. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. चौकारानं धावफलक 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय. नक्कीच 2 हादरे लागले गेलेत शेलू संघाला. परंतु तदनंतर कुमारची बॅटिंग आपण पाहताय. मैदानावरती अफलातून फलंदाजी चालू आहे त्याच्या माध्यमातून. सुमित गोमारे यानं पारितोषिक देखील लावलं. 3 षटकार 3 चौकार 500 रुपयाचं पारितोषिक असणार. विजयासाठी अजूनही 28 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस आक्रमक लाईन फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्वप्नील चेंडूपर्यंत पोहोचतील. थोडीशी मिसफिल्डचा फायदा उचलत असताना कुमार पाहायला मिळतील. 2 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अद्यापपर्यंत 16 धावा खर्च करत असताना अमोलला पाहू शकाल. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. आणखी एक दर्जेदार चौकार कुमारच्या बॅट मधून पाहायला मिळेल. तेहतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजूनही विजयासाठी 22 धावसंख्येची गरज आहे. कुमारचा विचार केला तर 12 चेंडू वैयक्तिक 28 धावसंख्येवरती पाहायला मिळेल. खूप चांगली फटकेबाजी शेलू संघासाठी यावेळेस कुमारच्या माध्यमातून. लास्ट बॉल. यावेळेस साकुटप्पाचा चेंडू चोटी धाव घेण्याचा प्रयत्न डेंजर झोन कडे. अक्षय पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतील. या संपारचा डिसिजन येतोय षटक संपल्याचा. 3 षटकाच्या नंतर आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलं 34 या आकड्यावरती. आता येणारे 12 चेंडू विजयासाठी गरज असेल कंपल्सरी 21 धावसंख्येची. 12 चेंडू 21 चं समीकरण मैदानामध्ये असेल. पंचांना विनंती आहे जास्तीचा विलंब न लावता लगेचच मॅचला सुरुवात करा. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका.
व्यासपीठावरती आपण पाहतोय शंकरदादा माली उपस्थित आहेत, यांचा देखील इथे या स्पर्धे ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. रुपेश दादा हजारे यांना विनंती करतो की आपल्या गणपतदादा भोंडेरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय दादांचा शुभ सन्मान केला जातो. या स्पर्धे ठिकाणी आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. गावदेवी चषक कोल्हारी 2025 आयोजित ही शृंखला आपण पाहतोय. तेरा चेंडू वैयक्तिक 28 धावसंख्येवरती ऑन स्ट्राईक पाहू शकाल कुमारला. आता येणारे 12 चेंडू विजयासाठी गरज आहे कंपल्सरी 21 धावसंख्येची. 12 चेंडू 21 चं समीकरण आहे. गोलंदाजी मार्क वरती मालेगाव टीमचा मास्टरमाइंड राजा आता आलाय. गोलंदाजी मार्क वरती राजेश येतील. 12 चेंडू बनवायच्यात विजयासाठी शेलू संघाला 21 धावा. पुन्हा तयार बाला मिळतील कुमारच्या बॅट मधून आपण 28 धावा पाहिल्यात. यावेळेस लॉंगॉनच्या डोक्यावरून उंची तितकीच लांबी तितकीच दर्जेदार षटकार बाला मिळेल. एका हाती किल्ला लढवत असताना बाला मिळेल शेलू संघासाठी कुमार. दर्जेदार फटकेबाजी बाला मिळते. 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती. आता विजयासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. विजयाच्या समीप घेऊन जात असताना आपल्या टीमला आपण पाहू शकाल कुमार. यावेळेस अक्रॉस द लाईन फटका गॅप आहे. गॅप मधून चेंडूला ट्रॅव्हल करत असताना पाहायला मिळेल. 4 धावा पाहायला मिळतील. 4 धाब्याने 44 आकडा धावफलकावरती. आता विजयासाठी अवघ्या 11 धावसंख्येची गरज आहे. वैयक्तिक 15 चेंडू 38 धावसंख्येवरती कुमारला पाहू शकाल ऑन स्ट्राईक. यावेळेस आता फसला गेलाय. अंदाज बांधतोय राजेश. कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडेल चांगला जेल. खूप चांगली फटकेबाजी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत कुमारसाठी. 15 चेंडूवरती